हा पापड तयार केलेला आहे. त्यावर हा केसरी रंगाचा साबुदाणा थोडासा घालायचा आहे. अर्धा चमचा हा रंगीत साबुदाणा घ्यायचा, पण हातानेच घालायचा या पापडावर. पण अर्धा चमचा एक पापडाला असा घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे मी आता हा रंगीत साबुदाणा घातलेला आहे केसरी रंगाचा. हा पापड एकदम चांगला दिसत आहे. हा बघा, पांढरा केसरी मिक्स असा हा पापड एकदम चांगला असा दिसत आहे. हा बघा, अशाच प्रकारे दुसरा पापड पण मी तयार करून घेतलेला आहे. एकदम चांगल्या प्रकारे हा पापड तयार झालेला आहे. हा पापड आता वाफवून घ्यायचा आहे. एका कढईमध्ये आता पाणी उकळण्यास ठेवायचा आहे. कढई मी गॅसवर ठेवलेला आहे. आता यामध्ये पाणी ओतायचा. या कढईमध्ये आता पाणी घालायचं आहे. हा बघा, मी पाणी घेतलेला आहे.